विद्यार्थी मित्रांनो, आपण सहकाराचे पहिले प्रकरण पाहतोय। या प्रकरणामध्ये आपण व्यवस्थापन समिती हा भाग आपण पाहतोय। पाठीमागच्या तासाला व्यवस्थापन समिती म्हणजे काय, व्यवस्थापन समितीची कार्ये आपण पाहिलेली आहेत। त्यामध्ये धोरणांची अंमलबजावणी करणे, सभासदत्वास मान्यता देणे, कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, भागभांडवलात वाढ करणे, निधीमध्ये वाढ करणे, सेवकांच्या तक्रारीचे निवारण करणे, सभासदांच्या तक्रारीचे निवारण करणे, सभासदांचे हितरक्षण करणे, निवडणुकांचे आयोजन करणे आणि सर्वसाधारण सभांचे आयोजन करणे, एवढी कार्य व्यवस्थापन समितीची आपण पाहिलेली आहेत। आजच्या तासाला आपण व्यवस्थापन समितीचे अधिकार पाहणार आहोत। सहकारी संस्थेचे सभासद आपले प्रतिनिधी निवडतात, कारण सभासद हा सहकारी संस्थेचा मालक असतो। सभासदाला सहकारी संस्थेमध्ये दररोज जाणं शक्य होत नाही, त्यामुळे ते काय करतात, आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपले प्रतिनिधी निवडतात आणि त्या प्रतिनिधीला संचालक असे म्हणतात। आणि अशा या संचालकाचा जो समूह असतो, त्या समूहाला एकत्रितपणे व्यवस्थापन समिती असे म्हणतात। व्यवस्थापन समितीला कायद्यातील तरतुदी आणि नियमानुसार व सर्वसाधारण सभेकडून काही अधिकार प्राप्त होतात। संचालक मंडळ जे असतं ते या अधिकारांचा वापर करून व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये हे अधिकार अंमलात आणतात। व्यवस्थापन समितीस पुढील काही अधिकार प्राप्त होतात। पहिला अधिकार आहे सभासदाबाबतचे अधिकार। संचालक मंडळास सभासदांच्या वार्षिक साधारण सभा आणि सभासदांच्या विशेष सर्वसाधारण सभा बोलवणे, भागभांडवल हस्तांतरित करणे, एखाद्या सभासदाने नवीन सभासदत्व मिळवण्यासाठी सहकारी संस्थेकडे जर अर्ज केला असेल तर त्या सभासदाला नवीन सभासदत्व मंजूर करणे, सभासदाकडून भागभांडवल जमा करणे, सभासदांचा राजीनामा मंजूर करणे इत्यादी अधिकार व्यवस्थापन समितीस असतात। याशिवाय सहकारी संस्थेच्या नियमांचे उल्लंघन आणि संस्थेच्या शिस्तीचे पालन न करणाऱ्या सभासदाला संस्थेतून काढून टाकण्याचाही अधिकार व्यवस्थापन समितीस असतो। दुसरा अधिकार आहे तो म्हणजे सेवक वर्गाची नियुक्ती। सहकारी संस्थेचं कामकाज चालवण्यासाठी पुरेसा सेवक वर्ग आवश्यक असतो। जर सेवक वर्ग अपुरा असेल तर आवश्यक सेवक वर्गांची निवड करणे व नेमणूक करणे किंवा कामावर असणाऱ्या सेवक वर्गांना कामावरून काढून टाकणे, त्यांची वेतन निश्चिती करणे, त्यांना नोकरीमध्ये बढती देणे ज्याला आपण प्रमोशन म्हणतो, त्याचबरोबर सेवक वर्गांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करणे, सेवक वर्गांना आपापली कामे वाटून देणे
आणि त्या सेवक वर्ग करत असलेल्या कामकाजावर देखरेख ठेवणे इत्यादी अधिकार व्यवस्थापन समितीस कायद्याने प्राप्त झालेले असतात. यानंतर तिसरा अधिकार आहे तो म्हणजे निधी उभारणे. संस्थेच्या कार्यासाठी आवश्यक निधी उभारण्याचा व योग्य त्या कारणासाठी उभारलेला निधी खर्च करण्याचा, त्याचबरोबर ठेवी स्वीकारणे, कर्ज काढणे इत्यादी अधिकार व्यवस्थापन समितीस कायद्याने प्राप्त झालेला असतो. त्यानंतर पुढचा अधिकार आहे तो म्हणजे मालमत्ता खरेदी करण्याचा अधिकार. सहकारी संस्थेसाठी जमीन, इमारत आणि फर्निचर या बाबींची नितांत आवश्यकता असते. आणि अशी मालमत्ता, मग जमीन असेल, इमारत असेल आणि फर्निचर असेल, अशी मालमत्ता खरेदी करण्याचा किंवा ती मालमत्ता मिळवण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीस असतो. आणि शेवटचा अधिकार आहे तो म्हणजे इतर अधिकार. सहकारी संस्थेची नोंदणी पुस्तके व हिशेब पुस्तके पाहण्याचा, त्याचबरोबर हिशेब पुस्तके ठेवण्याचा, मासिक म्हणजे 1 महिन्याचा, त्रैमासिक म्हणजे 3 महिन्याचा व वार्षिक हिशेबपत्रके तयार करून घेणे व त्या हिशेबपत्रकास मंजुरी देणे हा अधिकार व्यवस्थापन समितीस असतो. तसेच संस्थेच्या वतीने दोषी व्यक्तीवर दावा दाखल करण्याचा व व्यवस्थापन समितींच्या उपसमित्या, उपसमित्यामध्ये खरेदी विक्री उपसमिती असेल, जाहिरात उपसमिती असेल, अशा उपसमित्या नियुक्त करण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीस असतो. तरी एवढे अधिकार संचालक मंडळास प्राप्त होतात. आता या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या. बोर्डाच्या परीक्षेला व्यवस्थापन समिती म्हणजे काय, व्यवस्थापन समितीचे अधिकार व जबाबदाऱ्या सांगा असा सविस्तर उत्तर लिहा म्हणून प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा थोडक्यात उत्तरे लिहा किंवा टिपा लिहा म्हणून व्यवस्थापन समितीचे अधिकार सांगा किंवा व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या सांगा असा प्रश्नही परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तर आता आपणास व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या पाहायच्या आहेत. आता सभासद हा सहकारी संस्थेचा तो खरा मालक असतो. आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी ते आपले प्रतिनिधी नेमतात, त्याला आपण संचालक असं म्हणतात. हा भाग पाहिलेलाच आहे. आणि सभासदांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीचा जो समूह असतो त्या समूहाला संचालक मंडळ किंवा व्यवस्थापन समिती असे म्हणतात. आता व्यवस्थापन समिती ही सभासद आणि संस्थेशी विश्वस्त असते. व्यवस्थापन समिती सदस्यांच्या वतीने सहकारी संस्थेचे काही नुकसान झाले तर व्यवस्थापन समितीचे सभासद वैयक्तिकरित्या व सामूहिकरित्या त्या नुकसानीस जबाबदार असतात. तर कायद्याने व्यवस्थापन समितीला ज्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात त्या जबाबदाऱ्या पुढील प्रमाणे.
आता पहिली जबाबदारी आहे व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून दाखल झालेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत सहकारी संस्था कायद्याने निश्चित केलेल्या विहित नमुन्यात सर्व सदस्यांनी काम करण्यास तयार असल्याचे बंधपत्र देणं. बंधपत्र म्हणजेच हमीपत्र देणं ही व्यवस्थापन समितीची जबाबदारी असते. म्हणजे व्यवस्थापन समितीचा सदस्य म्हणून दाखल झाला की 15 दिवसाच्या आत त्या सर्व सदस्यांनी नियुक्त केलेल्या सदस्यांनी काम करण्यास आम्ही तयार असल्याचे हमीपत्र सहकारी संस्थेला देणं बंधनकारक आहे. त्यानंतर दुसरी जबाबदारी आहे ती म्हणजे व्यवस्थापन समिती सदस्यांनी निस्वार्थी व प्रामाणिकपणे कार्य केले पाहिजे. कारण सभासदांनी आपल्यावर फार विश्वासाने आपल्याला व्यवस्थापन समितीमध्ये पाठवलेलं असतं. सभासदांचा आपल्यावर फार विश्वास असतो. त्यामुळं सभासदांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता व्यवस्थापन समित्यांनी निस्वार्थी आणि प्रामाणिकपणे कार्य करणं ही त्यांची जबाबदारी आहे. सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा 30 सप्टेंबर पूर्वी आयोजित करणे व त्या सभेची तारीख ठरवणे ही जबाबदारी व्यवस्थापन समितीची असते. त्याचबरोबर व्यवस्थापन समितीने सर्व निर्णय विचारपूर्वक आणि पुरेशी चर्चा करून घेतले पाहिजेत. म्हणजे निर्णय घेताना सभासदांचे हित लक्षात घेतले पाहिजे आणि निर्णय घेण्या अगोदर व्यवस्थापन समितीने पुरेशी चर्चा करूनच हे निर्णय घेतले पाहिजेत. त्याचबरोबर सहकारी संस्थेचे भांडवल आणि निधींची गुंतवणूक करीत असताना ही गुंतवणूक फायदेशीर व्यवहारामध्येच केली पाहिजे ही त्या व्यवस्थापन समितीची जबाबदारी असते. त्यानंतर आर्थिक वर्ष संपल्यानंतर आर्थिक वर्ष संपतं 31 मार्चला. आर्थिक वर्षाचा कालावधी 1 एप्रिल ते 31 मार्च असा आर्थिक वर्षाचा कालावधी असतो आणि हा आर्थिक वर्षाचा कालावधी संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत विहित विवरणपत्रे निबंधकास सादर करणे व संस्थेच्या वैधानिक लेखापरीक्षण अहवाल व दोष दुरुस्ती अहवाल, पुढं हा भाग स्वतंत्रपणे आहेच, हा अहवाल सभासदांच्या वार्षिक सभेत मान्यतेसाठी ठेवणं व निबंधकास पाठवणं ही जबाबदारी व्यवस्थापन समितीची असते. त्यानंतर पुढची जबाबदारी आहे सहकारी संस्थेची मालमत्ता, मग त्यामध्ये इमारत असेल, वाहन असेल, फर्निचर असेल इत्यादीचा वापर खाजगी बाबीसाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी करता कामा नये ही व्यवस्थापन समितीनं जबाबदारी घेतली पाहिजे. सर्वसाधारण सभेस सहकारी संस्थेच्या आर्थिक स्थितीविषयी खरी आणि वास्तव माहिती पुरवणं ही व्यवस्थापन समितीची जबाबदारी असते. त्याच्या पुढची जबाबदारी आहे सहकारी संस्था करीत असलेल्या व्यवसायाला स्पर्धा निर्माण होईल असा व्यवसाय व्यवस्थापन समिती सदस्याने करू नये. म्हणजेच सहकारी संस्था जो व्यवसाय करत आहे त्या व्यवसायाशी स्पर्धा करणारा व्यवसाय व्यवस्थापन समितीमधील सदस्यांनी करता कामा नये असा साधा आणि सोपा अर्थ या जबाबदारीचा आहे.
त्यानंतर पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे सहकारी संस्थेच्या नावे वाजवी किमतीत मालमत्ता खरेदी करणे ही त्यांची जबाबदारी असते. त्याचबरोबर सभासदांनी मागणी केलेली माहिती पुरवणे सभासदाला ही व्यवस्थापन समितीची जबाबदारी मानली जाते. अशा अनेक जबाबदाऱ्या व्यवस्थापन समितीला पार पाडाव्या लागतात. तर आपण आजच्या तासाला व्यवस्थापन समितीचे अधिकार आणि व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या आपण पाहिलेल्या आहेत. याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे सहकारी संस्थेचे पदाधिकारी कोणकोणते आहेत याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये अध्यक्ष असेल, उपाध्यक्ष असेल किंवा सचिव असेल, खजिनदार असेल, असे सहकारी संस्थेचे पदाधिकारी आहेत. त्याचाही आपण पुढच्या तासाला विचार करणार आहोत.